आमदार नितेश राणे आपल्या सोबत आहेत। त्यांनी गंभीर बाब जी आहे ती विधानसभेमध्ये उपस्थित केलेली आहे। नाशिकमधलं हे नेमकं प्रकरण नेतेजी काय आहे? 93 बॉम्बलास्टचा जो मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, जो त्या 93च्या बॉम्बलास्टमध्ये दाऊद एवढाच जबाबदार आहे, ज्यांनी 257 निरपराध मुंबईकरांचा जीव घेतला। 700 पेक्षा जास्त लोक त्या बॉम्बलास्टमध्ये जखमी झाले। त्या सलीम कुत्ताबरोबर जो सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये जेलमध्ये आहे, तो जेव्हा पेरोलवर आता होता, पेरोल संपेच्या शेवटच्या दिवसा अगोदर एक पार्टी झाली। त्या पार्टीमध्ये उबाटा सेनेच्या उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख आहे सुधाकर बडगुजर, त्याच्याबरोबर त्यांनी पार्टी केली। त्याचे फोटोग्राफ आज मी सभागृहामध्ये दाखवले आहे। हा सलीम कुत्ता आणि हा सुधाकर बडगुजर आहे। ह्याचे व्हिडिओही आमच्याकडे आहेत, नाचताना, गाताना, दारू पिताना, सगळ्या गोष्टी करताना। माझा मुद्दा एवढाच आहे की जो दहशतवादी दाऊद इब्राहिमनी जो 93चा बॉम्बला घडवला, त्याच्याबरोबर अगर राजकीय उबाटा पक्षाचे अगर महानगर प्रमुख पदाधिकारी नाचायला लागले, फोटो काढायला लागले, जेव्हा तो पेरोलवर आहे, तर ह्याचा अर्थ या सलीम कुत्ता आणि दाऊदच्या सगळ्या ज्या कारवाया त्याला उबाटाचं समर्थन आहे का? आणि या सुधाकर बडगुजर असो, हा कोणाचा माणूस आहे? कोण ह्याचा गॉडफादर आहे? कोण ह्याला घेऊन मांडीवर घेऊन नाचतो? तर या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मी असो, नाशिकचे पालकमंत्री आमचे दादा भुसेजी असतील, आमचे आशिष शेलारजी असतील आणि अन्य आमच्या सभागृहाच्या सगळ्याच सदस्यांनी एकमुखाने मागणी आमच्या देवेंद्रजी आणि गृहमंत्र्यांकडे केली की ह्या गोष्टीची सखोल चौकशी करा। कारण का हा नुसतं कुठला राजकीय विषय नाही आहे। उद्या अगर 93च्या बॉम्बलास्टच्या लोकांबरोबर राजकीय पक्षाचे लोक वावरायला लागले, तर उद्या सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? मग सामान्य जनता पण सुरक्षित आहे का? म्हणून या सुधाकर बडगुजरला लवकरात लवकर अटक करा। ह्याचे फोन तपासा, CDR तपासा, ह्याचे आणि त्या सलीम कुत्ताचे काय संबंध आहेत। आम्ही ऐकलं सुधाकर बडगुजर हा संजय राऊतचा मेन माणूस आहे, त्याच्याबरोबर वावरतो, त्याच्याबरोबर फिरतो। संजय राजाराम राऊत आणि ह्या सलीम कुत्ताचे काही चर्चा झाली आहे का? बोलणं झालं आहे का? त्याचा वरदस्त आहे का? उद्धव ठाकरेची ह्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का? ह्या सगळ्याचा तपास झाला पाहिजे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमुखी मागणी केल्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ह्याच्यावर SIT घोषित केलेली आहे। शिवसेना भवन जे आहे ते उडवू अशी धमकी आली होती, त्या संबंधाचाही उल्लेख जो आहे तो सभागृहात बाजूला आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहे बोलायचं, दुसऱ्या बाजूला आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणायचं। माझा बाप चोरला म्हणून अन्य लोकांवर आरोप करायचं, पण त्यांच्या वडिलांच्या जीवावर जो दाऊद उठलेला, बाळासाहेबला एवढी सुरक्षेची त्यांच्यावर त्यांना त्रास होता की महिने कधी ते मातोश्रीच्या बाहेर निघायचे नाही, किंवा त्यांना एक दिवस कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये ठेवलं गेलं कारण ह्याच दाऊदवरून त्या लोकांना जीवाला धोका होता। आता त्याच दाऊदच्या जवळच्या हस्तकाबरोबर उबाटाचा महानगर प्रमुख हा सुधाकर बडगुजर अगर पार्ट्या करत असेल पेरोलवर असताना, तर हेच काय त्या उद्धव ठाकरेचे हिंदुत्व? ह्यालाच तुम्ही म्हणून ह्यालाच काय तुम्ही बाळासाहेबांच्या मुलग्याचा पक्ष म्हणणार? ह्याची उत्तर आता त्यांनी दिली पाहिजे। राजकीय यामध्ये वास येतोय, कारण हे संपूर्ण प्रकरण आहे, त्यामध्ये राजकीय कोण लागेबांधे असू शकतात का? काय वाटतं ना? कारण का एक लक्षात घ्या, ही हिंमत ह्या लोकांनी दिली कोणाला? कोणी दिली ह्या लोकांना हिंमत? सुधाकर बडगुजर हे कोणाच्या जोरावर राजकारण करतो? कोण ह्याचा राजकीय गॉडफादर आहे? कोणाचा राजकीय वरदस्त ह्याला? ह्या सगळीची चौकशी झाली पाहिजे ना। तो नुसता एक महानगर प्रमुख आहे, पण तो जेव्हा एका कुख्यात आरोपीबरोबर जे 93च्या बॉम्बलास्टमध्ये त्याचं नाव आहे, त्याच्याबरोबर तो पार्ट्या करत असेल पेरोलवर असताना, तर ह्या सगळ्या जणांची एकत्र मिळून मग सुधाकर बडगुजर असेल, त्याचा तो संजय राजाराम राऊत असेल आणि उद्धव ठाकरे, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना। व्यवहार वगैरे काय असं काय निमित्ताने बाहेर येतील? आता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT जाहीर केली आहे ना, आता सखोल चौकशी बाहेर येईल। आता येतील कुठल्या, आता कळेल मैं हूँ डाऊन गाणं कसं वाचतं। धन्यवाद। साधिकच आहे, नितेश राणे आपल्यासोबत होते की या संपूर्ण प्रकरणाची SIT जी आहे ती नेमलेली आहे आणि सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समोर येतील असं ते म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सोबत विनायक डावरू, TVNN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।